गोमती नदी आणि अरब सागर यांच्या संगमावर वसलेले हे शहर इतिहास आणि विश्वास जोडणारे आहे. आजही श्रद्धाळूंसाठी देवभूमी आहे. भारताच्या पश्चिमी तटावर वसलेली 6,500 स्क्वेअर किलोमीटर गुजरातच्या सौराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपण गेलो तर फडकत दिसणारी ती धर्मध्वजा आपल्याला साक्षात मोक्षच्या द्वाराचे दर्शन घडवते आणि तिथूनच मोक्षचे पवित्र धाम आपले सुरू होते. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपण आलोय ही द्वारकाधीशांच्या नगरीत. आता बघायला गेलं जे काय आहे सगळं त्यांचंच, पण प्रत्येकाची एक जागा असते. जसं आपल्या राज्यात आपल्याला पांडुरंग आहे, कसं आपल्या बाजूच्या राज्यामध्ये भगवंताचं ठाण म्हणजे द्वारका. आणि तिथे मी आणि अनिश फायनली पोचलोय, खूप सारा आटापिटा करत करत. आणि आता 9:30च्या सुमारास मंदिर बंद होणार आहे आणि आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही जातोय दर्शनाला. इथे एक ठिकाणी आम्हाला जागा ते भेटले, तिथं आम्ही अनुभव वगैरे केलं मस्त आणि पुढे चालतोय. तर तुम्ही बनून राहा सोबत. रूम मित्रांनो, आम्हाला फक्त 200 रुपयात रूम भेटला आणि आम्ही तिथून बघा गेटअप रेडी करून पळालोय, फटाफट चालतोय, समजलं. आणि आज आहे जन्माष्टमीचा दिवस, सो गर्दी तुम्ही बघू शकता. मागे क्राऊड बघा, दिसतोय का? हो हो, पुढे क्राऊड बघा. चला आणि आमच्या सो बोला हरे कृष्ण हरे कृष्ण, जय कृष्ण हरे हरे. एकदम कृष्णा लागे छे. બે જોઈએ કે ત્રણ? एक चाहिए कि बे त्रण. अरे ये सोशियो वाला ना मेरा मार्केटिंग वाला मेरा बहुत के मतलब मैंने बात किया उससे. सोशियो व्हाट सोसो? वो सोशियो अभी जरा मार्केटिंग बिर्केटिंग सब इधर बंद कर दे भाई. बैग का क्या करना है? सामान कक्ष. सामान कक्ष ये दोगे राइट लेफ्ट, इधर इधर. छोट्याशा गल्लीतून रास्ता भगवान इधर से घूमते थे. कृष्ण भगवान इधर से क्यों घूमते थे? अरे वो तो महल में रहते थे ना, सब एक्टिविटी उधर से ही आग बंद करके चलता था. कौन बोला? बैग लॉकर का सीन मेरे को इधर नहीं दिख रहा है कुछ. उसके ना मित्रांनो, इथे मे बी आम्हाला फोन आणि ते जमा करावं लागेल, पण आपण थोड्याच वेळात मिळू. हे सबमिट करतो आणि परत तुम्हाला भेटतो. बघा इकडे केवढी गर्दी आहे. इथून हिंदू धर्माचा आपला तप तीर्थ चालू होतं आणि इथूनच सुरू होते ते द्वारकाधीशांचे साम्राज्य, ज्याचा काही हिस्सा आज समुद्राच्या खोलीमध्ये कुठेतरी दडलेला आहे. तर जाणून घेऊया मित्रांनो श्रीकृष्ण यांच्या द्वारका नगरीच्या शोधाबद्दल, जे अद्भुत आहे, अकल्पनीय आहे आणि अविश्वसनीय आहे. ज्या नगरीला स्वतः श्रीकृष्णांनी वसवलं होतं, जिथे ते त्यांच्या प्रजेसोबत राहायचे, जिथे त्यांचा पूर्ण राजपाट व्हायचा, पूर्ण व्यवहार व्हायचा, जिथले ते राजे होते. पण असे काय झाले की हे पूर्ण साम्राज्य समुद्राच्या अनंत खोलीमध्ये सामावून गेले? तर चला जाणून घेऊया या मागचे रहस्य. कित्येक द्वारांचे शहर द्वारका हे आपल्या देशातील 7 तीर्थस्थळांपैकी एक आहे. हे ना केवळ धार्मिक रूपाने पण पुरातत्विक रूपाने सुद्धा महत्त्वाचे आहे. गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रायद्वीपावर स्थित द्वारका हे 4 धामांमधून एक आणि सप्तपुरी शहरांमधून एक म्हणजे 7 पवित्र स्थळांपैकी एक असलेले शहर आहे. बघायला गेलं तर द्वारकेची पौराणिक आणि ऐतिहासिक पृष्ठभूमी ही समुद्रामध्ये विलीन आहे. याची पौराणिक पृष्ठभूमी आपण बघायला जाणार तर भगवान विष्णू यांचे 8वे अवतार श्रीकृष्ण यांनी या शहराला वसवले होते. श्रीमद भगवत पुराणाच्या मते श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेच्या एका कारागृहात झाला होता, पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे वडील वासुदेव त्यांना गोकुळात घेऊन आले, जेथे
त्यांचे पालनपोषण झाले आणि गोपियांसंग राधेसोबत त्यांनी वेळ घालवला आणि ते मोठे झाले. आणि त्याच वयात असताना त्यांनी त्यांचे मामा आणि राजा कंस यांचा वध केला. कंस यांचे सासरे जरासंध यांच्या 8 वेळा आक्रमणांमुळे ते पूर्ण प्रजेला घेऊन पश्चिमेच्या दिशेला निघून गेले, जेथे भगवान श्रीकृष्णाने एक बेटावर वसलेले शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पौराणिक ग्रंथाप्रमाणे श्रीकृष्णाने द्वारका वसवण्यासाठी समुद्र देवतेकडून जमीन मागितली आणि महान आर्किटेक्चर विश्वकर्मा यांच्याकडून एका रात्रीत द्वारका नगरी वसवून घेतली. विशाल भिंतींची ही नगरी वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण होतं. धन दौलतीने समृद्ध असलेले या नगरीचे दरवाजे सोन्याचे होते. हिंदू पुराणानुसार द्वारका शहराची रचना श्रीकृष्ण यांनी कुशस्थली या स्थानाच्या जवळ केले होते. शहर वेगाने वाढले आणि इथे जवळजवळ 900 महलांमध्ये हजारो लोक राहत होते. शहराला सर्व बाजूने तटबंदी होते आणि इथे यायला फक्त एकच मार्ग, तो म्हणजे जहाजाने. पण श्रीकृष्ण यांनी जितक्या सुंदरतेने मेहनतीने हे शहर वसवले, ते शहर आज समुद्रात बुडाले. द्वारकेचे हे हरवलेले शहर आज जगभरात चर्चेचा विषय आहे. पण आज प्रश्न तोच आहे, हे शहर बुडाले कसे? मित्रांनो, द्वारका नगरीचे डुबायचे कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे असत्य गोष्टी यांच्या अफवा पसरलेल्या आहेत. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण यांनी पांडवांच्या बाजूने लढाई लढली होती आणि या लढाईमध्ये पांडवांचा विजय झाला होता आणि कौरवांचा पराभव झाला होता. 100 पुत्रांच्या मृत्यूच्या दुःखामध्ये असलेल्या गांधारीने रागात श्रीकृष्ण यांना श्राप दिला की ज्या पद्धतीने कौरवांच्या वंशाचा नाश झाला आहे, तसाच यदुकुळाचाही नाश होईल. हळूहळू द्वारकेत परिस्थिती बिकट होत गेली. त्याच्यानंतर सगळे यदुकुळातील लोक एकमेकांसोबत भांडणं करून, लढाया करून मरू लागले. सर्व यदुकुळातील लोकांच्या मृत्यूनंतर श्री बलराम यांनी सुद्धा त्यांचा देहत्याग केला. बलराम यांच्या देहत्यागानंतर श्रीकृष्ण दुःखी होऊन रानावनात निघून गेले. फिरत फिरत ते एका स्थानावर बसले आणि गांधारीद्वारा दिले गेलेल्या श्रापाबद्दल विचार करत बसले. आणि त्याच वेळेला जरा नावाच्या एका शिकाऱ्याचा बाण त्यांच्या पायाला येऊन लागला. त्या शिकाऱ्याने त्यांच्या पायाच्या अंगठ्याला हरणीचा चेहरा समजून त्याने बाण चालवला आणि जेव्हा तो शिकारी शिकार उचलायला पोहोचला, तेव्हा त्याने बघितलं साक्षात श्रीकृष्ण. त्याने त्यांना बघून क्षमा मागितली. श्रीकृष्ण यांनी त्याला अभयदान देऊन देहत्याग केला. अर्जुनाला जेव्हा कृष्ण यांच्या देहत्यागाचा संदेश मिळाला, तेव्हा ते खूप दुःखी झाले. त्यानंतर अर्जुन यांनी द्वारकेला येऊन श्री वासुदेव यांना सांगितले की उरलेल्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुळासोबत हस्तिनापूरला येऊन राहावे. आणि त्यानंतर अर्जुनाने प्रभास क्षेत्रात जाऊन सर्व यदुकुळातील लोकांचा अंत्यसंस्कार केला. पुढल्या दिवशी वासुदेवजी यांनी प्राणत्याग केला. त्यांचाही अंत्यसंस्कार करून अर्जुन लहान मुलांना आणि महिलांना घेऊन द्वारका सोडून हस्तिनापूरकडे निघाले. जसे त्यांनी राजमहल आणि द्वारका नगरी सोडली, काही क्षणातच द्वारका नगरी समुद्रामध्ये बुडाली. प्रचलित गोष्टींनुसार गांधारी यांच्यासारखाच एक श्राप ऋषीद्वारे श्रीकृष्ण यांच्या पुत्र सांब यांना दिला गेलेला होता. तर झाले असे की एक वेळेला महर्षी विश्वामित्र, देवऋषी नारद आणि कण्व द्वारका गेले. तर यादव कुळातले काही मुलं ऋषी लोकांसोबत उपहास करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्ण यांचे पुत्र सांब यांना स्त्री वेशात घेऊन गेले आणि सांगितले की ही महिला गर्भवती आहे आणि हिच्या गर्भातील वाढणाऱ्या मुलाबद्दल तुम्ही सांगावे की काय जन्म घेणार. ऋषी मुनींनी आपला अपमान होत असताना बघून श्राप दिला की याच्या गर्भातून मुसळ उत्पन्न होईल आणि त्या मुसळाने पूर्ण यदुवंश कुळाचा नाश होईल. महाभारताच्या 23व्या आणि 34व्या श्लोकानुसार कृष्ण 125 वर्षाच्या मनुष्य जीवनानंतर आध्यात्मिक दुनियेत जाण्यासाठी पृथ्वी सोडून गेले. त्याच दिवशी शहर अरबी समुद्रात बुडून गेले आणि तीच ही वेळ जिथे कलियुगाची
सुरुवात झाली. समुद्र देवताने जमिनीला पुन्हा वापस घेतले. द्वारकेच्या हरवलेल्या शहराला बुडवून टाकले. पण भगवान कृष्णाच्या महालाला वाचवले गेले. असंही म्हटले जाते की हरवलेल्या द्वारका नगरीवर एका उडणाऱ्या जहाजासारख्या यंत्राने आक्रमण केले गेले होते. ही लढाई एलियन सिद्धांतकारांच्या रुचीला वाढवते, कारण की असं वाटतं की ही लढाई तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक हत्यारांद्वारे लढली गेली होती. हे आक्रमण इतके तीव्र होते की शहराचा अधिकांश भाग संपलेला होता. मित्रांनो, द्वारका आजपर्यंत एक रहस्य बनून आहे, पण आज शहराचे अवशेष पाण्याखाली शोधले जात आहेत. चला तर जाणूया याला घेऊन आपले आर्किओलॉजिस्ट काय सांगतात. What actually prompted me to undertake onshore and offshore excavation at Dwarka is the controversy that was raging about the date and historicity of Mahabharata. मित्रांनो, महाभारताच्या अनुसार प्राचीन द्वारका तर समुद्रामध्ये बुडून गेली, ज्याच्यामुळे आज हे एक महत्त्वपूर्ण पुरातत्विक स्थळ बनलेले आहे. द्वारकेच्या प्राचीन अवशेषांवर सगळ्यात पहिल्यांदा जी नजर पडली ती भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांची पडली, जे त्यावेळेला समुद्रावरून उडत होते. आणि त्याच दरम्यान जामनगरच्या गॅझेटियरमध्ये या जागेचा 1970 मध्ये उल्लेख केला गेला. याच्या आधी लोकांचं म्हणणं होतं की द्वारका नगरी ही एक काल्पनिक नगर आहे आणि काल्पनिक गोष्टींचा काही इतिहास नसतो. पण या शहराचा पहिला ऐतिहासिक रेकॉर्ड 6व्या शतकातील गुजरातच्या भावनगरचे सामर्थ्य सिंहादित्यच्या पलिताना कॉपर प्लेटवर बघितले गेले. हा शिलालेख द्वारकेच्या पश्चिमी तटाच्या सौराष्ट्राच्या राजधानीमध्ये उपस्थित आहे. याच्यामध्ये म्हटले गेले आहे की श्रीकृष्ण येथे राहत होते. याच्यानंतरच लोकांना विश्वास व्हायला लागला. याच्यावर CSIR म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च याचे पूर्व प्रमुख आणि वैज्ञानिक डॉक्टर राजीव निगम महाभारताला संबोधतात. महाभारतात कृष्ण यांनी म्हटले आहे की द्वारका शहर समुद्रातून निघालेल्या जमिनीवर बनवले गेले होते. जेव्हा त्याचं पाणी परत त्याच्या जागेवर आले तर शहर बुडाले. ते सांगतात, पाण्याखालील खोदण्याचे काम आत्ताच्या घडीला उपस्थित असलेल्या द्वारकाधीश मंदिरापासून सुरू केले गेले होते, जेथे खूप साऱ्या मंदिरांची एक साखळी मिळाली. याचा अर्थ असा की जसे जसे पाणी वाढत गेले मंदिरांची जागा पुढे सरकत गेली. या अवलोकनाने भारताचे चर्चित आर्किओलॉजिस्ट डॉक्टर SR राव यांना आश्वासित केले की का नाही समुद्राच्या किनारी खोदकाम केले जाईल, जेणेकरून माहीत पडेल की इथे या शहराचे वास्तविक पुरावे आहेत की नाही. याच्यानंतर वर्ष 1979 मध्ये पुरातत्व विभागाचे डॉक्टर SR राव आणि यांच्या टीमने याचा शोध सुरू केला. त्यांनी मिळून सगळे पुरावे शोधण्याचा प्रयत्न चालू केला. यानंतर SR राव म्हणतात, ज्या गोष्टीने त्यांना अनिश्चित उत्खनन करण्यासाठी जास्त प्रेरित केलं ती होती महाभारताची तारीख आणि त्या तारखेच्या महाभारताच्या ऐतिहासिक तथ्यांना घेऊन चालू असलेला विवाद. हे सुरू असताना समुद्राच्या खोलीमध्ये द्वारकेचे अवशेष मिळाले, ज्यामध्ये 560 मीटर असलेली द्वारकेची एक भिंत मिळाली, ज्याची बनावट महाभारत आणि द्वारकेच्या विवरणाशी मिळते. पौराणिक ग्रंथात मिळालेल्या द्वारकेच्या विवरणानुसार द्वारकेमध्ये एकूण 50 खांब होते. पुरातत्व विभागाला येथे एकूण 30 खांब मिळाले. याच्या सोबतच त्यांना त्या काळी असलेले भांडी देखील मिळाली, जे जवळजवळ 1528 ते 3000 इसवी सन पूर्वचे होते. त्या जागेवरून 500 पेक्षा जास्त प्राचीन वस्तू मिळाल्या. काही नमुने तर 2000 वर्षापूर्वीच्या सांस्कृतिक इतिहासाला पूर्णपणे मजबूतीने स्थापित करतात. दगडांचे ब्लॉक्स, खांब आणि सिंचन या संशोधनाच्या वास्तविक तारखेवर अजूनही विवाद चालू आहे, पण हे सर्व पुरावे या गोष्टीला प्रमाणित करतात की कृष्णनगरी द्वारका कुठलीही काल्पनिक गोष्ट नसून खरंच अस्तित्वात
होती. या संशोधनाला घेऊन भारतीय समुद्र वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की भारताच्या पश्चिमी तटावर मिळालेले पुरातात्विक अवशेष 9000 वर्षापेक्षाही जास्त जुने असू शकतात. 2005 या साली भारतीय पुरातत्व विभागाकडून द्वारका नगरीचे संशोधन पुन्हा सुरू केले गेले. भगवान श्रीकृष्णाच्या नगरीला घेऊन केलेले दावे आणि अनुमानांच्या वैज्ञानिकांच्या कसोटीची वेळ आली ती 2007 या साली. कच्छच्या खाडीमध्ये वैज्ञानिकांनी नौसेनेच्या मदतीने उत्खनास सुरुवात केली आणि तिथे मिळालेल्या चुना दगडांच्या वास्तूंना शोधून काढले. भारतीय पुरातत्वाच्या समुद्र पुरातत्वीय विशेष वैज्ञानिकांनी देश विदेशातील पूर्ण प्रयोगशाळांमध्ये पाठवलं. मिळालेल्या माहितीनुसार हे नमुने सिंधू घाटी सभ्यतेशी कुठल्याही प्रकारचा मेळ खात नाही, पण हे इतके प्राचीन आहेत की सर्व आश्चर्यचकित झाले. नौसेनेच्या मदतीने 40,000 वर्ग मीटर मध्ये उत्खनन केले गेले आणि तिथे मिळालेल्या भवनांच्या खंडांचे नमुने एकत्र केले गेले आणि सुरुवातीच्या काळात याला चुना खडक असे म्हटले गेले. पुरातत्व विभागाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की हे खंड अतिप्राचीन मंदिर महल याचे अवशेष आहेत. भारतीय पुरातत्व विभागाचे सर्वेक्षक निदेशक के सिन्हा यांच्यानुसार द्वारकेमध्ये समुद्रातही आणि जमिनीवरही उत्खनन केले गेले होते आणि 10 मीटर खोलीवर केल्या गेल्या या उत्खननामध्ये नाणी आणि काही कलाकृती प्राप्त झाल्या. डॉक्टर आलोक त्रिपाठी म्हणतात की वर्ष 2007 मध्ये विस्तृत उत्खनन केले गेले आहेत. मी या प्रकल्पाचा निर्देशक होतो. इथे आम्हाला 10 मीटरच्या एका जागेमध्ये खंडर मिळाले ज्या वास्तूला समुद्राने नुकसान केले होते. आम्ही जवळजवळ 2 नॉटिकल मील गुणा 1 नॉटिकल मील जागेचा हायड्रोग्राफिक सर्वे केला. या जागेच्या हायड्रोग्राफिक सर्वेच्या डाटानुसार माहित पडते की नदीचा प्रवाह बदलतोय. नौसेनाच्या मदतीने चालवले गेलेल्या या तिसऱ्या अभियानाच्या माहितीनुसार भारतीय पुरातत्विक विभागाच्या समुद्र पुरातत्विक वैज्ञानिकांनी सांगितले की या दुर्लभ अतिप्राचीन नमुन्यांना देशातच नाही तर विदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवले गेले आणि तेथून मिळालेल्या माहितीनुसार कार्बन डेटिंग शोधानुसार हे नमुने 9500 वर्ष जुने आहेत. विदेशी वैज्ञानिकही या गोष्टीला जाणून हैराण झाले. या नमुन्यांना विदेशी प्रयोगशाळेत पाठवण्याचे एकच ध्येय होते. यावर कुठल्याही प्रकारचा संशय होता कामा नये. या स्थानावर मोठ्या प्रमाणात लंगर बघितले गेले. याच्यानुसार माहीत पडते की द्वारका हे एक ऐतिहासिक बंदर होते आणि या बंदराने 15व्या ते 18व्या शतकामध्ये भारत आणि अरब या समुद्री व्यापारामध्ये खूप मोठे योगदान दिले असावे. संस्कृतमध्ये द्वारका या शब्दाचा अर्थ द्वार किंवा दरवाजा असा आहे. व्यापारासाठी देशाचे एक प्रवेशद्वार होते. पुरातत्व विभागाचा संघ आता पाण्याच्या खाली सुद्धा उत्खननाची तयारी करत होता. जमिनीवर आणि समुद्रात केलेल्या उत्खननामध्ये मिळालेल्या अवशेषांमध्ये समानता होती. या विषयावर माहिती देताना भारतीय सांस्कृतिक विभागाचे मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले की ध्वनिचित्रित मानव निर्मित कलेची माहिती तर मिळालीच आहे, सोबतच एका प्राचीन नदीचे सुद्धा संशोधन केले गेले आहे जी 9 किलोमीटर लांब असून याच नदीच्या किनाऱ्यावर या प्राचीन शिल्पकलेचे अवशेष आढळून आले आहेत आणि समुद्र तळातून जे शिल्प काढले गेले त्यांचा सुद्धा कार्बन डेटिंग शोध केला गेला. त्यातून हे समजले की हे सुद्धा 9000 वर्ष जुने आहेत. हे शिल्प लाकडाचे असून त्यामध्ये तडे गेल्याचे चिन्ह आहेत. मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले या संशोधनासाठी त्यांच्या मंत्रालयाने एका संघाचा म्हणजेच टीमचा समावेश केला होता, ज्यांचं काम होतं की इथे संशोधन करून मिळणाऱ्या वस्तूंचा आणि येथील प्राचीन स्थानांचा काय संबंध आहे. मित्रांनो, प्राचीन द्वारका नगरी आणि त्यात दडलेले रहस्य शोधण्याचं काम किंवा संशोधन खूप वर्षांपासून चालूच आहे. आर्किओलॉजिस्ट के सिन्हा यांनी सांगितले की समुद्रामध्ये अजून संशोधन करण्यासाठी आधुनिक लेवलच्या सामग्रीची गरज आहे. प्राचीन द्वारका नगरी सारख्या संशोधनासाठी समुद्रामध्ये एक प्लॅटफॉर्म आणि खूप अनुभवी समुद्राच्या खोलीत जाऊन काम करणारे
लोकांची गरज आहे. तसेच द्वारका नगरीच्या रहस्यांबद्दल विचारले गेले असता ए.के. सिन्हा यांचे म्हणणे असे आहे की द्वारका नगरीचा एक खूप मोठा भाग समुद्रामध्ये बुडून गेला होता. याचे कारण पूर्ण दाव्यानिशी काय आहे हे अजूनही आपण सांगू शकत नाही. द्वारका नगरीचे नष्ट होण्यावर खूप सारे प्रश्न उचलले जातात की हे एक प्राकृतिक घटनेचं काम असेल, तर पण काही वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की 9000 वर्षापूर्वी जेव्हा हिमयुग संपले की समुद्राचा जलस्तर इतका वाढला, त्यामुळे देश दुनियेचे खूप सारे मोठे मोठे शहर त्यामध्ये बुडाले. त्याच शहरांमधील एक द्वारका सुद्धा होते. एका सिद्धांतानुसार हरवलेले द्वारका शहर 3000 वर्षापूर्वी परत प्राप्त जमिनीवर बनवले गेले होते आणि समुद्राचा स्तर वाढून पुन्हा ते पाण्यात बुडाले. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार माहीत पडले की 1000 इसवीमध्ये समुद्राचा स्तर किती वेळा वाढला आणि कमी झाला. समुद्रामध्ये हे उतार चढाव बहुवैज्ञानिक गडबड आणि तटीय म्हणजे तटाच्या भागातील कटाईमुळे सुद्धा होत असतो. बघायला गेलं तर आजपर्यंत इथे अजूनही शोध चालू आहे आणि जेवढेही पुरावे मिळाले त्याच्यानुसार ही एक सत्य घटना आहे. आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही बोलतोय की महाभारतामध्ये लिहिले गेलेल्या किंवा ज्या 35 शहरांचा उल्लेख झाला त्यामध्ये ते आजही अस्तित्वात आहेत. पुरातत्व विभागाला याचे खूप पुरावे मिळाले आहेत. भारत आणि त्याच्या आजूबाजूच्या काही देशांचा महाभारतामध्ये उल्लेख आहे. इंद्रप्रस्थ भारताची राजधानी दिल्ली आहे. हस्तिनापूर हे उत्तर प्रदेश राज्याचे मेरठ या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे. कुरुक्षेत्र हरियाणाचा एक जिल्हा आहे आणि तसेच गांधार हे अफगाणिस्तानमध्ये स्थित आहे. आणि तसेच श्रीकृष्णाची द्वारका ही सुद्धा आपल्या देशाच्या गुजरातचे एक शहर आहे. मित्रांनो, या संशोधनाने एवढं सांगितलं जाईल की द्वारका हे एक छोटं शहर नव्हतं, एक विस्तृत आणि समृद्ध राज्य होतं. जेव्हा हे सर्व प्राचीन पुरावे भारताच्या समृद्ध आणि संस्कृत इतिहासाला सांगण्याचे काम करेल, तेव्हा ही आपल्या सभ्यतेसाठी खूप गर्वाची बाब असेल. दर्शन झालं आपलं मित्रा. हो, कसं झालं? एकदम टाप टूप आनंद अरे आनंद आयो जय कन्हैया लाल की. दर्शन कसं झालं ते सांग. नंद घरे आनंद ये जय कन्हैया लाल. अरे दर्शन कसं झालं? वही तो बता रहा हूँ, दर्शन ऐसेच आहे. एकदम मस्त आनंदात दर्शन झालं, तेही फक्त 1 तासात. आणि मग आम्ही आरतीच्या टायमाला तिथं पोहोचलो आणि इतकं काय वाटत होतं आपल्याला, प्रसन्न एकदम खूप प्रसन्न वाटत होतं. आणि आपण आता जाऊया त्या किनारे, गोमती नदीच्या किनारी आहोत. आणि हा कुठला ब्रिज आहे? ब्रिज आहे. ब्रिज जवळ उभे मिस्त्री कंपनीचे CEO आणि मी. हे बघा देवाचं मंदिर. इकडे काय नदी आहे ना? केव्हा मेट्रो भी तो बात देगा इतना ही तो ऐसा बना से मैन वाजवता येत नाही त्याला. मला विश्वासच होत नाही. 1 तासात झाले ना आपले. हा ना, एवढं फास्ट. माझा मामा बरोबर बोलला मला. मामाने बनवलं आपल्यालाच. नाही, मामाने बरोबर बोलला मला. मामाने काम केलं आपलं. हा, 1 नंबर काम केलं मामा. हा ना. ते काय लिहिले वाच. जय कन्हैया लाल की, ऐसा ही लग रहा है मेरे को तो. अभी थोडा कॉस्ट कटिंग से थोड़ा बाहर निकल के अभी खाना खा. थोडंसं आता आम्ही जेवण करून घेऊ, कारण की खूप भूक लागली. काल दुपारी मी जेवलेलो आहे आणि काल संध्याकाळी आज जेवलेला आहे, बरोबर. अरे उपवासी आहे. आणि सकाळपासून आम्ही उपवास केलाय, कडक एकदम. आणि आता आम्ही जेवण करूया एकदम पोट भरून आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर तुम्ही कुठे जाऊ नका, सोबतच हा. बाय बाय. देखिए 6000 देके भी रूम नहीं मिल रहे. 6000 देने को मिल रहे.
नमस्कार मित्रांनो. द्वारका तर फिरलो जेवढी फिरायची तेवढी. आणि सीन असं झालं आमच्यासोबत की नागेश्वर मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला काही तिकडे पुढे सरकता आला. मग आम्ही द्वारकेतच फिरत होतो, फील घेत होतो. वातावरण छान आहे, जन्माष्टमीचा महोत्सव आहे. आणि फिरता फिरता अशी वेळ आली की आम्हाला थांबायची वेळ आली. इथे आम्ही 10,000 देऊन रूम शोधले, पण आम्हाला ते काही भेटेना. शेवटी आम्हाला एक रूम भेटलाय आणि तिथे आम्ही थांबलोय खूप साऱ्या मोठे खर्च करून. पण ठीक आहे, सध्या पुरती सोय झाली आहे. सकाळी 4ला जायचंय. भेटूया, चला, गुड नाईट. मित्रांनो, तुमचं या विषयावर काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या जवळच्या मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.